जानेवारी महिन्यात कापसाचा भाव वाढणार का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र सखाराम राठोड आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. मित्रांनो, सध्या डिसेंबर महिना संपत आलेला आहे आणि बरेच शेतकरी बांधवाकडे कापूस साठा असल्याने त्यांना अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यामध्ये कापसाचे भाव कसे राहतील, कापूस आता विकावं की अजून वाट पाहावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याआधी जर आपण शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन कृषीविषयक अपडेट्स आपणास सर्वांच्या आधी मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ सगळ्याच्या आधी पाहसाल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बाजारपेठेतील तज्ज्ञाचे अंदाज आणि सीसीआयची भूमिका काय असेल हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी जर आपण शिवम कृषी टेक ढोकसाळ येथे भेट दिली नसेल तर भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जिथे तुम्हाला शेतीशी संबंधित सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सल्ला मिळेल. सर्वात आधी पाहूया सध्याची परिस्थिती, करंट सिच्युएशन. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजाराचा कल जर पाहिलं तर सध्या परिस्थितीमध्ये खासगी व्यापाऱ्याचे भाव हे MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये खासगी व्यापारी कापूस खरेदी करत आहेत. मध्यम व लांब धाग्याचा कापसाचे हमी भाव हे 7,710 ते 8,110 दरम्यान शासनाने ठरवलेले आहे. पण ओपन मार्केटमध्ये आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना 6,800 ते 7,200 पर्यंत भाव मिळत आहे. याचा अर्थ असा की मार्केटमध्ये सध्या थोडी नरमाई दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारपेठेमध्ये जास्तीची आवक. याच्यानंतर जे महत्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे जानेवारीतील अंदाज आणि मुख्य कारणे. आता मुख्य प्रश्न, जानेवारीत काय होईल? जानेवारी महिन्यात कापूस भावावर मुख्य परिणाम करणारे 3 घटक आहेत, जे की सर्वात आधीचा जो घटक आहे तो म्हणजे CCI खरेदी. सध्या CCI ने अनेक ठिकाणी हमी भावाने खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. जानेवारीत ही खरेदी अजून जोरात सुरू होण्याची शक्यता आहे. CCI ची खरेदी जेवढी वाढेल तेवढाच दबाव खासगी व्यापारावर पडेल, जेणेकरून CCI मध्ये जास्तीचे जर शेतकऱ्यांनी कापूस टाकण्याचा प्रयत्न केला तर खासगी व्यापाऱ्यांना नाइलाजाने किमती हे वाढवावे लागतील आणि खासगी व्यापारावर दबाव वाढेल. त्यामुळे जानेवारी महिन्यात भाव पडण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरं कारण म्हणजे आवक. जानेवारी महिन्यात साधारणतः कापसाची आवक ही शिखरावर असते. जेव्हा आवक जास्त असते त्यावेळेला कापसाचे भाव हे अचानक वाढत नसते, म्हणजे शक्यतो भाव स्थिर असतात. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या 15 भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. तिसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. जागतिक बाजारात कापसाच्या मागणीत थोडी वाढ दिसत आहे, पण ती अजूनही खूप मोठी नाही. तज्ज्ञाचा अंदाज, बाजार अभ्यासकाच्या मते जानेवारी महिन्यात कापसाचे भाव 7,200 ते 7,800 या रेंजमध्ये राहू शकतात. जर तुमचा कापूस दर्जेदार असेल आणि ओलावा म्हणजे मॉइश्चर कमी असेल तर तुम्हाला चांगला दर मिळू शकतो. पण जानेवारीत एकदम 9,000 किंवा 10,000 भाव होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी सल्ला. मग आता शेतकऱ्यांनी काय करावे? टप्प्याटप्प्याने विक्री. जर तुम्हाला पैशाची तातडीने गरज नसेल तर तुमच्याकडील अर्धा कापूस CCI मध्ये जे आजची कंडिशन आहे त्या रेटमध्ये तुम्ही विकू शकता आणि उर्वरित कापूस हे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ज्या वेळेला आवक कमी असते त्यावेळेला तुम्ही बाजारपेठेमध्ये विकू शकता. दुसरा सल्ला म्हणजे होल्डिंग क्षमता. जर तुमची साठवणूक करण्याची क्षमता असेल आणि पैशाची लगेच गरज नसेल तर थोडा कापूस फेब्रुवारी-मार्च पर्यंत थांबून ठेवू शकता. जेव्हा आवक कमी होईल तेव्हा तुम्ही भाव सुधारण्याची शक्यता असल्यामुळे त्यावेळेला विकू शकता. नंबर 3, CCI ला प्राधान्य. जर तुमच्या भागामध्ये CCI केंद्र सुरू असेल आणि तुमचा कापूस CCI च्या खरेदीच्या निकषाशी जुळत असेल किंवा बसत असेल तर तिथे विक्री करणे कधी फायद्याचे ठरेल, कारण तिथे हमी भाव मिळत आहे. तर मित्रांनो, जानेवारी महिन्यात भाव स्थिर राहतील किंवा 200 ते 300 रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते, पण खूप मोठ्या तेजीची अपेक्षा लगेच करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवाच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या माहितीचा फायदा मिळेल. आणि हो, शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात तसेच औषधी आणि खताच्या बाबतीत सविस्तर माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक, मंठा लोणार रोड, ढोकसाळ येथे नक्की भेट द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.